नमस्कार. मी कै वादळकर, प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, नक्षत्रांचं देणं काव्यमंचचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष. आपण दरवेळेस संस्थेचे जे वेगवेगळे उपक्रम होतात त्या उपक्रमाचे आपण दरवेळी आढावा घेत असतो. आता नवीन वर्षाला आपण एक छान जो भारतातला अभिनव प्रयोग आहे तो म्हणजे कवींचे कॅलेंडर आपण 2025चे प्रकाशन केलं. अत्यंत दिमाखात असं त्या कॅलेंडरचे प्रकाशन झालं. संपूर्ण महाराष्ट्रात तसं वितरणसुद्धा झालं आणि अनेक कवींच्या कविता त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केल्या. दर्जेदार आणि अशा प्रकारचं सुंदर एक कॅलेंडर सर्वांच्या पसंतीला उतरलं याचा आनंद वाटतो. गेली 15 वर्ष हा उपक्रम कवींच्या कॅलेंडरच्या प्रकाशनाचा सुरू आहे आणि हा उपक्रम दरवर्षी अत्यंत देखणा असा होत असतो आणि कॅलेंडरचा अभिनव प्रयोग सर्वांना आवडला याचा आनंद वाटतो. आत्ताच आपण शिवजयंती साजरी केली आणि शिवजयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवबा या विषयावरच्या कविता महाराष्ट्रातून मागवल्या होत्या. माझा शिवबा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला या किल्ल्यावर जाऊन सर्व नक्षत्रांनी एक अत्यंत आनंद महोत्सव साजरा केला आणि त्यावेळी तिथे मैफिलसुद्धा घेण्यात आली आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी जिथे जन्म झाला त्या किल्ल्यावर त्याचं प्रकाशन झालं. अत्यंत देखणा सोहळासुद्धा हा संपन्न झाला आणि वेळोवेळी आपण संस्थेच्या वेगळ्या उपक्रमाची झालेल्या माहिती घेतो आणि पुढील उपक्रमाची सुद्धा माहिती देण्यासाठी मी आपले संवाद करत आहे. लवकरच आपल्या संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण 8वं अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन 2025 दिनांक 17 आणि 18 मे रोजी संपन्न करणार आहोत. हे महाकाव्य संमेलन पिंपरी कवितेच्या राजधानीमध्ये संपन्न होणार आहे आणि त्या कार्यक्रमाचं स्थळ आहे नटसम्राट निळेफुले नाट्यगृह पिंपळगाव पुणे 16 या ठिकाणी एसी सभागृहामध्ये हा 2 दिवसाचा काव्य सोहळा संपन्न होणार आहे. या काव्य सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. अनेक साहित्यिक आणि विचारवंतसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. हे महाकाव्य संमेलन सलग 2 दिवस असणार आहे. सुरुवातीला सकाळी 9 वाजता उद्घाटन ग्रंथदिंडी, त्यानंतर या कार्यक्रमाचे जे सभाध्यक्ष आहेत ते आदरणीय युवा आमदार शंकरभाऊ जगताप यांनी सभाध्यक्ष पद स्वीकारले. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या महाकाव्य संमेलन अध्यक्ष बोर्ड कवी मबा चव्हाण यांनी याचं स्थान स्वीकारले. त्यांचंसुद्धा मी मनापासून स्वागत करतो. आणि गेले 25 वर्ष या काव्य चळवळीशी संलग्न असणारे मबा चव्हाण यांनी संस्थेवर नेहमी प्रेम दाखवले आहे आणि म्हणून त्यांची या ठिकाणी संस्थेच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली. आपण या महासंमेलनानिमित्त एक काव्याचे नक्षत्र ही एक स्मरणिका 25 वर्षाच्या वाटचालीची आपण प्रकाशित करणार आहे. काव्याचे नक्षत्र हे नाव यासाठी दिलं आहे कारण हे नाव आपल्या संस्थेला गजर सम्राट आदरणीय सुरेश भट सरांनी या ठिकाणी ओळी दिल्या आहेत, शब्द दिले आहेत त्यांच्या हस्ताक्षराने. म्हणून आपण या स्मरणिकेला काव्यातील नक्षत्र ही स्मरणिका म्हणून नाव देणार आहे आणि याचे संपादकीय मंडळसुद्धा तयार झालेले आहे आणि त्यांचीसुद्धा निवड करण्यात आलेली आहे. अनेक परिसंवाद, काव्यमैफिली आणि वेगवेगळ्या मुलाखती अशा 2 दिवसाचे भरगच्च कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित केले आहे. नक्षत्रांचं देणं काव्यमंचचे सर्व जे सन्मान्य सभासद आहे यांच्यासाठी पूर्णपणे हा विनामूल्य कार्यक्रम आहे. त्यांना राहण्याची, निवासाची, सहभागाची, सकाळी चहा, नाश्ता, जेवण, संध्याकाळचं जेवण आणि विश्रांती आणि प्रत्येकाला सहभागाचं सन्मानपत्र, सहभागाचं स्मृतिचिन्ह हे संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे आणि प्रत्येकाला या काव्य संमेलनामध्ये सहभाग घेण्याची सुद्धा संधी मिळणार आहे. हा मुक्त संवाद यासाठी करत आहे की आपल्याला या स्मरणिकेसाठी अनेक वेगवेगळ्या विषयावरच्या लेखांची माहिती आपल्याला पाठवायची आहे. मी आपण 2-3 विषय दिलेत, त्यातल्या आणखीन वेगळे विषय तुम्ही घेऊन लिखाण करू शकता. मला भावलेला काव्यमंच दुसरा विषय आहे. मी काव्यमंचच्या वाटचालीचा साक्षीदार दुसरा विषय आहे. मी काव्यमंचमधून असा घडत गेलो आणि काव्यमंच म्हणजे एक ध्रुवतारा आहे काव्य क्षेत्रातील. अशा वेगवेगळ्या विषयावर
आपण संस्थेविषयीची माहिती, अनुभव, आपल्याला आलेली अनुभूती आणि संस्थेने आपल्यासाठी केलेल्या कामाची माहिती आपण या लेखामध्ये द्यायची आहे। लेखासाठी कसल्या प्रकारचं शब्दांचं बंधन नाही, आपले भाव पूर्ण व्हावं ही त्यामागची अपेक्षा आहे। त्यामुळे सर्वांनी काव्यातील नक्षत्र या स्मरणिकेसाठी आपले लेख आवर्जून पाठवावे। कविता असेल तर संस्थेविषयीच्या कवितासुद्धा आपण पाठवू शकता। वेळोवेळी आपण उत्तम प्रतिसाद देता। यावेळीसुद्धा हे 25वे महासंमेलन संस्थेच्या 25व्या वर्धापनानिमित्त होत आहे। याला प्रचंड सर्वांनी प्रतिसाद द्यायचे। जे लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांनी नाव नोंदणी करणे गरजेचं आहे। ज्यांची निवासाची व्यवस्था करायची आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे त्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे। ज्या लोकांना महाकाव्य संमेलनामध्ये प्रतिनिधी म्हणून काम करायचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला कळवायचं आहे की मी स्वयंसेवक म्हणून काम करायला इच्छित आहे। आपल्या परिसरातील या निमित्ताने जे काही कवी कवयित्री आहे त्यांना काव्यमंचचे सभासद करा। आणि जे लोक सभासद आहेत परंतु अनेक लोकांनी आपले आय कार्ड बनवून घेतले नाही आहे किंवा वार्षिक वर्गणी आपण बंद केलेली आहे, आजीव लाईफ मेंबरच सुरू केले। त्यामुळं ज्यांना या संस्थेशी या परिवाराशी जोडायचे, वेळ उपक्रमाचा विनामूल्य फायदा घ्यायचा आहे त्या सर्वांनी आजीव सभासद होऊन संस्थेच्या वाटचालीमध्ये यशस्वीपणे सहभाग घ्यायचा आहे आणि आपलं काव्याला या ठिकाणी फुलून घ्यायचं आहे। या ठिकाणी काव्य आपलं मशागत करायची आहे, माय मराठी सेवा करायची आहे। हे खूप आनंदाचा दिवस आहे। आज 27 फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रज यांचा या ठिकाणी आपण दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो। आणि विशेषतः कुसुमाग्रजांच्या इकोपीडियामध्ये नक्षत्रांचं देणं काव्यमंचच्या वतीने एक ज्येष्ठ साहित्यिकाचा आदर करणारा आपण त्यांच्या नावाने पुरस्कार देतो। आणि इकोपीडियामध्ये कुसुमाग्रजांच्या आपल्या संस्थेचा उल्लेख आहे, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। मी सर्व कवी आणि कवयित्रींना आणि सर्व नक्षत्रांना मी आवाहन करतो की हा महाकाव्य संमेलनाचा यज्ञ जो पेटवला आहे आणि तो आपण सर्वांनी यशस्वी करायचा आहे। यासाठी स्मरणिकेसाठी आपल्याला सुद्धा जो काय हातभार लावतो त्या पद्धतीने काम करायचे। ब्लॅक अँड व्हाईट आपण अगदी पूर्ण A4 साईजचे जे झेरॉक्स पेपर असतात त्याला A4 साईज म्हणतात, ती पूर्ण पेज आपण ब्लॅक अँड व्हाईट फक्त 5,000 रुपये आपण जाहिरात घेतोय। अर्धं पान दिलेलं 3,000 घेतो। त्यामुळे मी जे तुम्हाला पत्र दिलेलं आहे किंवा पत्र पाठवणार आहे किंवा तुम्हाला आवश्यक आहे तर त्यांनी मागणी करा आणि ती प्रिंट आउट आपल्या ओळखीच्या जवळच्या 10 लोकांना द्यायची आहे। 10 लोकांना द्यायला त्यात तुम्हाला 1-2 लोक तर नक्कीच सहकार्य करतील। तर हे महासंमेलन आहे, माय मराठी सेवा करायची आहे। तुम्ही सगळ्यांनी आपल्या परिसरातील लोकांना ते प्रिंट आउट काढून द्यायच्या 10 मान्यवरांना आणि त्यांना सांगायचं की या स्मरणिकेसाठी आपली एक छोटी खाणी जाहिरात देऊन शुभेच्छा द्याव्या। तर एवढं काम सगळ्यांनी केलं तर मला वाटतं 100 जरी लोकांनी काम केलं, आपल्या संस्थेचे 1200 सभासद आहे आणि प्रत्येकाने जरी एक जरी शुभेच्छापर जाहिरात आणली तर एवढं 32 लाख बजेट असलेलं आपलं जे महाकाव्य संमेलन आहे ते सहज शक्य होईल। तुमच्या सगळ्यांचा सहभाग आणि सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि संस्थेची गेली 25 वर्षाची वाटचाल तुम्ही सर्व त्या साक्षीदार आहात आणि अडचणीतून मात करत आणि आपण यशस्वीपणे वाटचाल करत आलो आणि काव्य मैफिली आणि कार्यशाळा आणि काव्य सहली आणि पुस्तकांचं प्रकाशन हे आपण सातत्यपूर्ण करत आहोत। या निमित्त आपण आवाहन केलं होतं की आपण महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड नोंद केली आहे प्रकाशनाची, तर आपण अनुदान योजनेतून आपण आता या काव्यसंग्रहाचे ते एका वर्षामध्ये 365 पुस्तकं प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे। त्याची बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे। तुम्हीसुद्धा आपलं काव्य पुष्प किंवा एखादा कविता संग्रह आपल्या नावावर प्रकाशित करावं आणि दर्जेदार प्रकाशन करण्याचा आपला संकल्प आहे। तरी सर्वांनी आपले पुस्तकं या निमित्ताने प्रकाशित करायची आहेत, करून घ्यायची आहेत। मी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे। या संस्थेबरोबर आपण जोडलात आणि या नक्षत्र म्हणून तुम्ही नावारूपाला यावं अशा प्रकारची संस्थेची मनापासून इच्छा आहे। तुम्ही नक्कीच या संस्थेच्या कार्याला सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरच आपण सर्वजण भेटणार आहोत। 17-18 मे 2025ला शनिवार रविवार सुट्टी आहे, तर आपण सर्वांनी आवर्जून या महासंमेलनाचा आनंद घ्यायचा आहे, सहभागी व्हायचे आणि पूर्ण 2 दिवस हा काव्य सोहळा अनुभवायचा आहे। या महाकाव्य संमेलनासाठी अनेक मान्यवर मंत्री महोदय आणि अनेक मंडळी या उपस्थित राहून याचं गौरव करणार आहे। तरी मी तुम्हाला या निमित्त विनंती करतो की सर्वजण आपण कामाला लागूया आणि महाकाव्य संमेलन यशस्वी करूया। पुन्हा एकदा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या आभाळभरून शुभेच्छा। धन्यवाद। जय भारत, जय महाराष्ट्र, जय नक्षत्र, जय कविता।